सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। सरसकट पंचनामे करून 100% नुकसान लोकांना भरपाई कशी मिळेल याचे प्रयत्न आपण करावे। कुठल्या डिपार्टमेंटला आपण सांगावं, तुमचा अधिकार आहे तो। तुम्ही इथे जे जात तुमचा अधिकार आहे तो तुम्ही करा। पण आम्हाला ज्या ज्या गावात जाल तिथे अधिकार असतील तर आजी मंडळी आहे त्या गावातल्या एखाद्या शेतकऱ्याला घेतलं बाबा आम्हाला एक पंचनामा जायचे, एक प्रूफ होईल बाबा आरड्यामध्ये आले होते। आता मी आरड्यावरून 30 किलोमीटर अंतर आहे, सावळपूर गाव आहे, त्या ठिकाणी कमीत कमी 2 फूट पाणी होतं आणि ती माणसं शेतातून त्याच्या भागात बाहेर म्हणजे अक्षरशः पाहिलं का अगदी डोळ्याला पाणी येते। जे एवढं 6 महिने केलेलं सगळं काय कष्ट आणि आता या काल परवाच्या पावसाने झालं। मागचं झालं त्यावेळेला आपलं पार निसवलं नव्हतं, त्यावेळेला तयार होत होतं। चंद्रकांत सकाराम मांडे शेतकरी आणि तालुक्यातले सर्व शेतकरी आज इथं जमा झालेले आहेत। पूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जमीनदोस्त झालेली आहे अतिवृष्टीमुळे। त्याच्यामध्ये पीकही राहिलं नाही आणि मातीही राहिली नाही, अशी आजची अवस्था आहे। तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय, याच्याकरता आम्हाला शासनाकडून काय मदत मिळणार आहे किंवा किती मदत मिळणार आहे हे मागण्यासाठी ते निवेदन तहसीलदारांना देण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत। आणि त्याप्रमाणे त्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी 100% म्हणजे सरसकट पंचनामे करण्याचं त्यांनी आता कबूल केलेलं आहे। त्यामुळे तो प्रश्न आता सुटलेला आहे। आमचं म्हणणं असंच होतं की 1 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी कबूल केलं होतं की अमुक लाख रुपये दिवाळीपूर्वी तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत, त्याच्या बाबतीतला त्यांनी खुलासा काय आमच्याशी व्यवस्थित केलेला नाही आणि ती रायगड जिल्ह्याला अजून त्याचा 1ही रुपया नुकसान भरपाईचा आलेला नाही। रब्बीची परिस्थिती अशी झालेली आहे, मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला त्याची नुकसान भरपाई अजून नाही। परत जुलैमध्ये आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याची नुकसान भरपाई नाही आणि आता परत ऑक्टोबरमध्ये पाऊस पडतोय त्याचा काही विचार अजून कोण करत नाही। म्हणजे शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडले का? याच्यापूर्वी आमचं एक नक्की म्हणणं राहील की 7 ते 8 दिवसामध्ये चक्का जाम आंदोलन या चौकामध्ये करून रास्ता रोको आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, असा शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। चक्का जाम होणार, रास्ता रोको होणार, आम्हाला फटके मारले तरी हरकत नाही, केसेस झाल्या तरी हरकत नाही, आम्ही सगळ्या गोष्टीला मी कर्जत तालुक्यातील बारणे गावचा शेतकरी राजन सीताराम कुलकर्णी आज सर्व शेतकऱ्यांच्या सह आम्ही इथं निवेदन द्यायला आलो होतो। परंतु तहसीलदारांनी सर्व शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात अपमान करून त्यांना 1 तास बाहेर ताटकळत ठेवले। ते म्हणाले आम्ही तुम्हाला 12:30चं टायमिंग दिलेलं आहे। त्यांना मी म्हटलं शेतकऱ्यांचं निवेदन घ्यायला टायमिंग कशाला लागतं, तसं तुम्ही मला लेखी लिहून द्या। तसं त्यांनी मला काय लेखी लिहून दिलं नाही, त्यांनी शेतकऱ्यांचा आज फार मोठा घोर अपमान केलेला आहे। या तहसीलदारांवरती माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी। सर्व शेतकऱ्यांचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे, पण ती तहसीलदारांना ऐकून घ्यायची नव्हती आणि म्हणून त्यांनी त्यांना 1 तास बाहेर ताटकळत ठेवलं होतं। अहो ऐका, फ्लॅट्सवर जबरदस्त सेल, अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेटमध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी। गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता। नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड। अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी। मातोश्री नगर, नेरळ ईस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण, रेडी टू मूव्ह फ्लॅट्स, 1 BHK आणि 1 BHK विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच। आजच बुक करा, कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही। संपर्क करा 9819393394 9320093394 वर। आजकाल सगळेच धावपळीत असतात, घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो। एक जेवण, गप्पा नाही, हसू नाही, आठवणीही कुठे बनतात अशा घाईत। पण आता हे सगळं बदलणार आहे।
कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण. नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल. इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत, स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक. वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो. नमस्ते कर्जत, कुटुंब एकत्र आणणारी जागा. हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा, जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून. ठिकाण भिसेगाव, कर्जत, खोपोली रोड, कर्जत. नमस्ते कर्जत. जेवण फक्त पोटासाठी नाही, मनासाठी सुद्धा. खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत, जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव. आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7387412244, तसेच 7798383635. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.